तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्यातील घुसरवाडी गावात येण्या जाण्याच्या मुख्य रस्त्यावर बाभळी, गटार तसेच अंधाराचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन याकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। या गावात माजी पंचायत समिती सभापती, माजी पंचायत समिती सदस्य तसेच भाजप शिवसेनेचे पुढारी असल्यावरही ग्रामस्थांना ह्या वेदना सहन कराव्या लागत आहे। ही मोठी शोकांतिका। गावातील स्ट्रीट लाईट काही चालू तर काही बंद आहेत। तसेच गावातील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन जागोजागी लिकेज आहेत। यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे। तसेच गावातील सांडपाण्याच्या नाल्या तुडुंब भरल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे। त्यामुळे नागरिकांच्या या समस्या तात्काळ सोडवण्याची मागणी ग्रामस्थांकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे। MCN न्यूज मराठी करिता रामरतन घावट, घुसरवाडी। नमस्कार, मी ललित प्रदीप बुंदे, राहणार घुसरवाडी, गड ग्रामपंचायत लाखोंडा बुद्रुक। गेल्या कित्येक दिवसापासून नालीचा गाळ काढला नाही आहे। त्यामुळे वारंवार ग्रामपंचायतला कळवलं की नालीचा गाळ काढा लागला। तुमच्या घराजवळून सांडपाण्याची नाली गेलेली आहे का? हो, गेलेली आहे। ते गटारानं भरलेली आहे का? हो, सर्व गाळ तसाच आहे। कित्येक दिवसापासून ते गटारानं भरलेलं आहे। तुम्हाला काय त्रास होतो त्याचा? आरोग्यात धोका आहे, मच्छर आहेत, हिंग सर्व भरलेले आहेत। गाळा इकडले हे पण दाखवून द्या ना। हे तुम्ही या आरोग्यात धोका आहे हे काही तक्रार केली का ग्रामपंचायतीकडे? सांगितलं होतं, ग्रामसेवकांना पण कॉल केला होता। त्यांनी फक्त थोडंसं काढलं आणि काहीच काढलं नाही। तत्पर मात्र काम केलं। आरोग्यात धोका आहे तुमच्या कुटुंबाला, तुम्हाला साफसफाई नाही केल्यास काय करता? प्रदूषण नियंत्रण मंडळाला कंप्लेंट देऊन ज्यांनी नाही केलं जागा दाखवून द्या ना। कचरा कुंडी व तसेच किती दिवसापासून कचरा गुंडी आहे। सर्व गावातील लोक इथं कचरा आणून टाकतात। हे कचरा, यातला कचरा ग्रामपंचायत नाही काढत आहे, तसाच आहे। या कचरा कुंडीपासून आपल्याला काही धोका आहे का? हो, त्याचा धूळ घरामध्ये जाते सर्वांच्या इकडे। वास वास आणि काही पण आणून लोक त्यामध्ये पेटवतात, त्याचा धूळ जाते घरामध्ये।